थोडा टेन्स ह्याच्यासाठी आहे कारण की मला लगातार कॉलसाठी फोन येतात. म्हणजे एक जागेवरती मी इंटरव्ह्यू दिला आहे, सिलेक्ट झालो आहे. सॅलरी नेगोसिएशन माझा राजस्थानला आल्यावरती स्टार्ट झाला. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आहे शेवटचा दिवस. काल थोडा जास्तच मी डिस्टन्स जर्नी कवर केली. 750 किलोमीटरच्या अराउंड चालवली गाडी. एक्स्ट्रा का चालवली माहिती आहे का? दिवसाचा टार्गेट जो आहे तो 500 किलोमीटरचाच आहे, पण 250 किलोमीटर एक्स्ट्रा का चालवली कारण की आपल्याला मुंबई वडोदरा हायवे भेटला, मुंबई दिल्ली हायवे भेटला. या दोन हायवेमुळं माझा डिस्टन्स पटापट कवर झाला. एका तासाला जवळजवळ 70 ते 88 किलोमीटर्समध्येपर्यंत गाडी मी चालवत होतो. शेवटच्या दिवशी डिस्टन्स जरा कमी राहील आणि आपल्याला ब्रेक वगैरे घेता जाता येईल. त्याच्यामुळं थोडासा एक्स्ट्रा जर्नी कंटिन्यू केला आहे. आता आम्ही थांबलो एक्झॅक्टली सुरतमध्ये. सुरतपासून आपल्या घराचं जर डिस्टन्स असेल साधारण एक 250च्या किलोमीटरपर्यंत असेल, तो आपल्याला साधारण 5 तासामध्ये होईल. आता वाजलेत 8:46, म्हणजे जवळजवळ 9 वाजलेत. 9 वाजता मी निघेन कंप्लीट आणि त्याच्या हिशोबाने मग आता गाडीमध्ये बसून घरचं जर्नी चालू करायचं. तर आता याच्या अगोदर थोडासा नाश्ता वगैरे बघू. नाश्ता भेटला तर ठीक, नाहीतर मग तसंच गाडीमध्ये काहीतरी चटरपटर आहे खायला, तो खाता जाऊ. क्विक फ्यूल स्टॉप साधारण एक 2021-22 लिटरपर्यंत पेट्रोल टाकलं आहे. थोडाच पुढं आल्यानंतर लगेच एक फ्यूल स्टॉपसाठी थांबलो आहे कारण की गाडीमध्ये डिझेल कमी होतं आणि हवा पण चेक करायची आहे. गाडीचं टायर जे आहे तर प्रॉपर हवा, जी मशीनवाली हवा असते ना ती चेक करायची. काल मी चेक केली ती, तो नॉर्मल हवावाला असतो ना त्याच्या थ्रू चेक केली ती. त्या हिशोबाने एकदम काही ॲक्युरेट काही येत नव्हतं. मग एकदा पेट्रोल पंपवरती जिथलं प्रॉपर असेल ना तिथं हवा भरून घेईल. सेकंड स्टॉप ऑफ द डे. आम्ही आता आलो आहे फूड कोर्टच्या इथं. फूड कोर्टवरती मी मुद्दाम थांबवली कारण की आताचा जो जर्नी बाकी आहे तो साधारण एक 3-4 तासाचा बाकी आहे. 3-4 तासासाठी जरी आम्ही कुठं थांबवली नाही, डायरेक्ट घरी जायचा डिसिजन घेतला, त्यावरपर्यंत भरपूर भूक लागेल का आणि पोटात पण कावले ओरडत होतं. त्याच्यामुळे इथं फूड कोर्टवरती थांबवला, थोडासा नाश्ता वगैरे करू इथं आणि नाश्ता करून पुढचा जर्नी कंटिन्यू करू. एखादा पोटाला पण आला, मन पण खुश आणि नीट घरी पण पोचलो. आत्तापर्यंत 203 किलोमीटर चालली, 1:19 झालं. आता आम्ही थांबलो आहे हॉटेलला जेवणासाठी कारण की भूक लागलेली. सकाळी नाश्ता भरपूर अगोदर केलेला, आता जेवणासाठी थोडासा थांबलो. पटकन जेवायचं, जास्त काही टाईमपास नाही करायचा इथं. पटकन जेवायचा आणि जेवून लगेच परत अजून आपल्याला साधारण 140 किलोमीटर काहीतरी कापायचं आहे. 3 तास वगैरे लागते. तर साधारण आता 1:19 झालं, 3 तास म्हणजे 4पर्यंत एक्सपेक्टेड आहे आपण घरी पोचलो. लाव. बेसिकली थोडा टेन्स ह्याच्यासाठी आहे कारण की मला लगातार कॉलसाठी फोन येतात. म्हणजे एक जागेवरती मी इंटरव्ह्यू दिला आहे, सिलेक्ट झालो आहे. सॅलरी नेगोसिएशन माझा राजस्थानला आल्यावरती स्टार्ट झाला. म्हणजे टुवर्ड्स द मंथ एंड आलो आहे ना, त्याच्यामुळे सॅलरी नेगोसिएशन मी राजस्थानमध्ये असताना करतो आहे. नेटवर्क नाही इथे, नेटवर्क शोधून एका जागेवरती पोचून HR ला कॉल करतो आहे. त्याच्यानंतर सॅलरी डिस्कशन करतो आहे, गाडीमध्ये हायवेवरती थांबून नेगोसिएशन करतो आहे. या सर्व गोष्टी मी लास्ट मुमेंटला करते आणि इथं भरपूर टेन्स सिच्युएशन आहे माझ्या डोक्यामध्ये. आता एक फायनल ऑफर मी त्यांना दिलेली आहे. लेट्स सी व्हॉट इज हॅपनिंग. आता बघूया त्यांच्याकडनं रिवर्ट आता येईल. जे पण रिवर्ट असेल, आय एम प्रिटी मच शुअर की तो रिवर्ट यशमध्येच असणार. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट, फिंगर क्रॉस. ठीक आहे, बाय बाय. जवळ येत व्ह्यू आला बघ कवर.
वरवंडा तिथे थांबवतानाच थांबवता पाटावर वरवंडा त्याचा गाडीवाला कोण आहे? पाटावर माझे वडील नामदेव पदाचे टाकू हा जुना फाईन आहे तो भरतो आपण का भरत नाही पण बोलले काय कमी करणार आहेत म्हणून नाव ते भरलंय. कोण कमी करत नाही. नाही आला होता फोन समोर कमी करतो बोलले पण काय केला नाही परत. आज आता- आता नाही कोणाचा कमी करा तर हा माझा आता भरणार आहे मग जाणार आहे आम्ही मी ऑफिसला. माझ्या गाडीचं स्वतः करायला बघतो. खर्च कमी केलेले चालत नाही आले बरोबर लागलं काय करणार ऑनलाईन ठीक आहे भरतो ना आम्ही घरी गेल्यावर. तुम्ही जिथे गेले तिथे तुम्हाला दाखवणार. हा भरून घेतो आम्ही. एक पण अजून फाईन भरलं नाही पूर्ण नाही तेच त्यांनी फोन आला होता का फाईन कमी करून देतो म्हणून. मग काय की आता 2-3 वेळा गेलो होतो तर करून देतो बोलले अजून केलं नाही. शोरूमला गेलो होतो. शोरूमला पण कमी करणार आहे तुमचा फाईन. शोरूमला नाही याला RTO ऑफिसला गेलो होतो. ऑटोचं नाही पोलीसचं चला नाही काही पण सांगायचं तुम्ही सांगायचं तुम्ही नाही खरंच गेलो होतो. हे चलनचा आणि ऑटोचा काही संबंध नाही. ते पोलीसचे चलन आहे. पोलीसचे चले हा ठीक करून घ्या आहे लवकर ते भरून घेतो. अरे बघितलं ना आता जा ना हो आणि पाटावर ओढायचं राहू शकतो कोणते गाडी बघून ते भाव सांगतात. हा बॅक टू होम 5:40 3185 टोटल जे गाडी मी चालवलं दॅट इज 2600 किलोमीटर्स बॅक होम.